ज्यांना कोणाला वाघाची गुफा पाहायला यायचं असेल तर किटाळी गाव म्हणून आहे, तिथं येऊन जा आणि व्हिडिओला आखरीपर्यंत बनून राहा. बहुत खास होणार आहे व्हिडिओ, बहुत जबरदस्त. डोंगर पहाड तुम्हाला सगळं पाहायला मिळेल. तर हॅलो मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये आपला स्वागत आहे. तर इकडं झाली आपली फुल तयारी जाण्यासाठी. तर सॉरी तुम्हाला तर सांगायचं राहूनच गेला. मी चाललो किटाळी देवस्थान. प्राजी, शिवकुमार आणि मी इकडं समोर आहेत रोशन आणि माझे मोठे बाबा. तर इकडं टाकत आहोत आम्ही पेट्रोल. तर पेट्रोल पंपावर आलो तर इकडं मासरी तर दिसली, बरं आले ते गोट्यात जाऊन धसली. तर फायनली पोचलो आम्ही कोटगलच्या समोर मोठ्या नदीवर. तर इकडं काम चालू होता इथं डॅमचा. तर रस्ता पुरा लेजंड आहे यार, पुरा काय करीस नाही, पुरा पहाडीवर गेल्यावाने वाटतं. इकडं काम चालू आहेत डॅमचे. साला एवढा चढ होता, साला गाडी तर येंगतच नव्हती. साला किस बहनची होत की नजर लग गई. साला क्या आहे बताओ. साला चढ 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 फायनली पोहोचली आपली गाडी वरता. आम्ही निपंद्राच्या समोर थांबला पाणी प्यासाठी. तर इकडं बघू शकता, इकडं पाणी बिनी पित आहेत इकडं आपले पार्टनर एवढे. तर चला पाणी बिनी पेतून निघतून आता आपल्या लोकेशनकडे जायसाठी. बहुत दूर जायचं आहे, शिंदेवाईच्या आहे पलीकडे तिकडं. तर चलो. साला एवढा उबाट्यात जंगल, फक्त आमच्या तिथं 2 गाड्या असाला. रस्ता एक लाल, एक खडदूड, एक कारा. साला रस्ते काही खतरनाक आहेत रे बापा. गाडी चालवता आपली पुरी फाटून गेली होती. साला डुकर दिसला, साला मोबाईलमध्येच ना दिसला, साला जंगलात जाऊन धसला का यार. तर खडदूड रस्त्यावरून फायनली पोचलून आम्ही किटाळी रस्त्याला. तर चला फायनली पोचलून आम्ही घरी. हातपाय वगैरे धुतलून गरमीचा गरम भेटला आपल्याला चाय. इकडं पिऊन राहिला रोशन भाई. तर घरी बसून आपल्याला आला त्रास. तर आम्ही चाललो आता गाव फिरासाठी इकडं तळ्याकडं. तर तळा तर बहुत खतरनाक दिसून राहिला. वाव, व्हेरी नाईस, पुरा ब्युटिफुल. आम्हाला लागत होती गरमी, तर आम्ही आलो इकडं निंबाच्या झाडाकडं हवा घ्यासाठी. तर इकडं बसल्या रोशन भाऊ बी. तर इकडं बसल्या होत्या तळ्यात ढोकऱ्या. पाहिल्या का ढोकऱ्या, गावठी भाषेत ढोकऱ्यामध्ये ढोकऱ्या. किटाळीच्या शाळेमध्ये आला तर इकडं बघा हे काम करत आहेत. साले बदकं बसले आहेत. तुम्हाला कामधंदे नाही आहेत का रे लहानच्या का. तर हा बघू शकता शाळा. बहुत खतरनाक आहेत झाडं पूर्ण. तर आम्ही इकडं गावात फिरासाठी आलो तर आम्हाला दिसले 2 बैल. सॉरी बैल नव्हेत, ते बाबू शोना करत आहेत 2 पिल्ले गाईचे. आलो तळ्याकडे एक शूट काढासाठी. व्ह्यू बघा पुरा जबरदस्त आहे. पुरा सूर्य मावळत्या वेळेला पुरा खतरनाक व्ह्यू दिसते इकडं, पुरा जबरदस्त बघा. तर इकडे छोटे मुलं इकडे बघू शकता, इकडं मछली पकडून राहिलेत. तर आम्ही चालून आता एक शूट काढासाठी, एक कोणता तरी पाहून कंटेंट एक काढून आता काहीतरी. लोकेशन तर बहुतच खतरनाक दिसतं, पुरा जबरदस्त. तर चला फायनली आमचा शूट कंप्लीट झालेला आहे. तर पुरा आता अंधार पडून राहिला. तर आम्ही आता करणार आहोत आंघोळ ह्या तळ्यामध्ये. चलो आंघोळ करायला जातो. आमचे कपडे काढून झाले तर बघू शकता इकडं. तर आम्ही आता करणार आहोत बऱ्यापैकी आंघोळ. ठंडे पाणी से नहाना चाहिए. गरमी एवढी लागून राहिली तर आंघोळ धुतल्याशिवाय पर्याय नाही. आंघोळ. चला आता फायनली आम्ही पोहोचलो घरी. तर इकडे चालू आहे मेपक. ते तुम्हाला सगळ्यांना गुड मॉर्निंग. तर इकडे बघू शकता सन सकाळचा तलाव आहे. आम्ही आलो होतो इकडं बाहेरला. तर तुम्हाला दाखवतो आम्ही कुठं चालून, म्हणजे डोंगरी दाखवतो तुम्हाला. हे आहे बोडीची पार. डोंगर कोणाकडे गेला बे, तर इथून दिसून नाही राहिला. थोडासा समोर जावं लागते तेव्हा दिसते. आम्ही जाणार आहोत आज तिथं डोंगरीवर. इकडं पुरा धान बिन लावल्या, डबल फसल तिकडं करून राहिले. तिकडं तणीस नेऊन राहिले बंडीवर. डोंगरी दिसून नाही राहिली, झाडा पण थोडासा दुरून
गेल्यावर तुम्हाला माहीतच होईल तिथं का आहे का नाही. आम्ही पण नाही पाहिलं, तिथं पहिल्यांदाच आलो. कसा काय माहीत नाही. आता आज जाऊन तेव्हा समजेल. आपले देवा आहेत असे म्हणतात. तर जाऊन बड्या पाहून घरी जातो, आंघोळ बिंघोळ तिथून फ्रेश होऊन बड्यापैकी मग दाखवतो तुम्हाला डोंगर. तर डोंगरावर का आहे का नाही तर व्हिडिओमध्ये बनवून राहा, मग दाखवतो. तर इकडं तळ्याच्या लाठा मला वाटते समुद्रात आलो ना. तिकडं 24 घंटे पुरा एनी टाईम हवा चालू राहते. 24 घंटे पुरा जंगली जंगल आहे. पुरा चारही साईड, फक्त गाव एक मधात आहे हा इटाळी म्हणून. इकडे 24 घंटे चालू राहते एनी टाईम हवा. पुरा ही हवा पुरा जबरदस्त इकडं आहे. आपल्यापेक्षा तर थोडासा बेस्ट आहे, चांगला. आम्ही आपल्या पार्टनरला नेलून नाही तर हा पहा इकडं गाव करत आहे. साला एकटा भूत बसल्यावाले बसून आहे. तर आम्ही दोघं जण गेलो होतो, त्याला झोपून ठेवून दिलून. तर हा बघा इकडं काव करून राहिला साला एकटा. तर फायनली झाली आपली तयारी. तर बघू शकता इकडं आहे आपले रोशन ब्रो. मला लावून दिलं. तो माझा बॅगी पॅन्ट लावला आहे, त्याचा पॅन्ट शिलाई मारायला नाही लावून शिवकुमार गेला आहे शिलाई मारासाठी. तर चला आम्ही चालू आता टेलरच्या घराकडं. तर हा आहे टेलरचा घर, हा आहे पॅन्ट. मशीन नाही अबे येते. अबे तर हो ना एवढा कापलं. अबे तर कारण की अजून घडी मारल्यावर हे नाव का हो ना तेवढाच मारणं जास्त काय मारतेस. त्याला होत होता लंबा पॅन्ट, तर कापासाठी आणलं ना आम्ही थोडंसं. झाला पॅन्ट शिलाई मारून. तर हा पकडला नाही पॅन्ट ट्राय करता. हो जमला वे. तर चला पॅन्ट झाला फिक्स. अभी तो मजे भाऊ की. इकडं बनवणी चालू आहेत वड्या आणि पुऱ्या तिकडं न्यासाठी डोंगरीवर. त्याची तयारी झाली आपली. ट्रॅक्टर आली आहे, त्या ट्रॅक्टरवर आम्ही जाणार आहोत. तर इकडं पकडलं नाही शिवकुमार कोंबडा. हा पकडला ना 1 बाटल 2 बाटल. माझ्याकडं बाटल थांबवलं नाही. इकडं बघा डोक्याक नको बसू, त्याच्या कोंबड्याच्या हातात मरल नाही का. तर चला ट्रॅक्टर आली आहे, त्या ट्रॅक्टरवर आपल्याला जात आहे डोंगरीकडं. पायी गेलून तर आपली पुरं खतम होते. तर म्हणून हे आली आहे ट्रॅक्टर. तर पकड बे, हे पकड. हो इधर आम्ही बनवला स्पेशल आपल्यासाठी ट्रॅक्टरमध्ये. बोलवला लावून करा. हां हा पाय पहिलं सीट पकडला नाही. हा एक हा कोंबडा आणि हा दोघे जण मिळून ट्रॅक्टर चालवणार आहेत. मामाजी आणि मी चालून टू व्हीलरनं, कारण की रस्ता पाहासाठी ट्रॅक्टरवाला जामनं समोर. तर म्हणून आम्ही टू व्हीलर पकडून चालून समोर. चला आता फायनली आम्ही पोहोचलो. तर बघू शकता इकडे उतरता ट्रॅक्टरवरून. तर आपले पार्टनर उतरले. इकडे शिवकुमार, रोशन, पाजी और ये सब. हां तर चला आता आम्ही डोंगरीवर जाण्यासाठी सगळेजण चालले. आता वरता आम्ही पण चाललो. तर चलो हां हे बाय याईने पकडल्यात एक थैला. यांच्या मार्फत दिल्यात एक कोंबडा. इकडं थैला आहे. हे माझे पार्टनर आहेत. तिकडं लहान पोरांचा जल्लोष वरतं जाण्याचा पहाडीवर. पहाडी यार पुरा यांची तर पुरी फट गई. यांच्या मार्फत दिलं ना कॅन. यांची पुरं खतम. हा पहा इकडं पहाड, तिथं मोठं डोंगर आहेत. बहुत खतरनाक डोंगरी. कोणता वाला हा वाला. तू लहानची बच्ची आहेस. हां छोटा बच्चा आहेस. तर मग चल लवकर चलो. पाय एवढसा पिल्ला नाही ना हा पाय डोंगरावर आला. ते आपल्या हिमतीने येंगत आहे. हे बा हे आहे गुफा हे वाली. फायनली आम्ही पोहोचत आहोत. तर मंजिल आपली जवळच आहे. तर चला बे या ना लवकर.
मी चपला ठेवल्या पण तिथंच तुम्ही कुठे ठेवू इथं मी इथं ठेवत आहो चप्पल आपण काढून इथं तर चलू तर चला फायनली आम्ही पोहोचलून एवढ्या मुश्किल ना तर हे आहेत आपले देव तर इकडं चालू आहे पूजापाठ मला सांगितले आहेत का शेंदूर कुकू लावणी आहे प्रत्येक देवांना तर मी आलो इकडं गुफामध्ये वाघाच्या तर इथं पण एक देव आहे तर तिथं मी लावतो शेंदूर प्रत्येक देवांना पूजापाठ झाली आणि माझ्या मोठ्या बाबांना आला देव मोठा वाघोबा म्हणून देव आहे तर इकडं मोठ्या बाबांना आला हे मोठा वाघोबा तर बघा इकडं काट्या कुट्या इथून गोटे गाटे गळतील पायाला त्याचा नेम नाही कारण की देवाभरणी काही पण करते तर इकडं चालले गुफाच्या देवाकडं तिथं तर बघा हाल किती होत असतील रोटे नव्हे शे होतो पेंडे परिवार तर इकडं बघा देवाभरणी पुरा पहाडावर येंगत आहेत मोठे बाबा पहाडावर येंगून सगळेजण गंता खावासाठी आले आहेत सगळ्यांना गंता देत आहेत तर इकडं वाटत आहेत प्रसाद पूजा बिजा सगळी झाली आहे आपली तर इकडं पुरा पूजापाठ झालेला आहे तर चला आम्ही आता निघतो ना आता घराकडे जाण्यासाठी तर अजून एक मोठी दरी आहे म्हणते तर आम्ही चाललो ना आता तिकडं पाहासाठी वाघाची मोठी गुफा ते वाघींची ते तिकडं वाघ राहते हे बघ एवढे जण गेले आहेत तिकडं पाहासाठी वाघाची गुफा हे आहे वाघाची गुफा तर बघा किती खोल आहे गुफा उतरला असं वरतं ये नाही बनबे एवढी खतर गोटे नको मारू थांब गोटे म्हणते बहुत वजन राहते म्हणजे तर आता एक घराकडे नेतून आता आम्ही कुठे हे बा आम्हाला गोटा बहुत वजन आहे या गोट्यामुळे पासून लोहा तयार होते लोहा हे बा हा एक गोटा पुरा या हे गोटे धरले आहेत पा हे वजन आहेत गोटे आता मी पण एक घराकडे मी 2 नेतो बाई तसंच मला पाहिजे बाई एक बाई माझ्यासाठी बाई हे बा हा वाला जमल का नाही बाई खालतं तिकडचा वरचा वाला एक धरलेला होता बाई नाही हे बा हा वाला गोठा आहे याच्यापासून म्हणजे लोहा तयार होते बहुत चमचमका गोटा आहे पहा पुरा एक दुसरा एक पाहा लागते पहाडी हिंडून फिरून झाला आहे पूजापाठ बी आपला सगळा झालेला आहे तर आम्ही चालून आता घराकडं तर बघू शकता इकडं ट्रॅक्टरवर बसत आहेत तर चला जाऊ मी ट्रॅक्टर जाते जा तर चला आता घरी भेटतो पोहोचलो मी घरी ट्रॅक्टर याचीच आहे आपण 2 व्हीलर धरून गेलो होतो 2 व्हीलर राहून काढून ट्रॅक्टर याचीच आहे हातपाय वगैरे बी धुतलो आता पंख्याची हवा घेता तर इकडं चालू आहे जेवण सगळेजण बसलावून जेवण कराले पूर्ण पाहुणे मंडळी आम्ही येऊन पुन्हा गावातले आहेत पुरे आपले आता सगळे फायनली आपला जेवण झालेला आहे तर पूर्ण फुल तयार झाले आपले गावाकडे जाण्याची तर बघू शकता इकडं पुरा बॅग पॅकिंग झालेली आहे तर चला आम्ही निघतो आता गावाकडं तर भेटून पुढच्या ब्लॉगमध्ये तब तक के लिए बाय बाय